नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी नवीन पद्धतीने मस्त अशी आपण कैरीची कढी बनवणार आहोत. खूप छान होते. चला तर मग कैरीची कढी बनवण्यासाठी काय काय लागतं, आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कैरीची कढी बनवण्यासाठी इथे मी घेतलेल्या 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि देठाची साईड काढून घेतलेली, म्हणजे चीक आपल्याला जो चीक असतो तो काढून घेतलेला आहे मी. आता 2 शिट्ट्या करून घेणार आहे, कुकरमध्ये लावून घेणार आहे मी. 2 शिट्ट्यामध्ये आपल्या कैऱ्या ज्या आहे त्या छान शिजतात. कैऱ्या शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेणार आहोत. मसाल्यासाठी मी घेतलेले 1 चमचा खोबरं घेतलेले किसून, थोडंसं जिरं, अर्धा इंच तुकडा अद्रकचा, 5-6 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर एवढं आपण घेतलेलं आहे. छान बारीक करून घेते. इथे आपला मसालाही बारीक करून झालेला आहे आणि इकडे कैरी सुद्धा छान शिजलेली आहे. आपल्याला पूर्ण कैरीचं जे मेदगं असतं, आतलं जो गर असतो तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने सर्व गर मी काढून घेणार आहे. पूर्ण आपण कैऱ्यांच्या आतला जो गर असतो तो काढून घेतलेला आहे. या पद्धतीने पूर्ण सालाचा वगैरे या पद्धतीने सर्व काढून घेतलेले आहे चमच्याने. आणि अर्धा एक चमचा आपण गुळ घेतलेले. गुळ ऑप्शनल आहे, पाहिजे नसेल तर घालू शकता, नसेल आंबट आवडत असेल तर नाही घातला तरी चालेल. मी थोडासा गुळ घालून घेतलेला आहे. त्यात मी 1 चमचा बेसन घालून घेते. बेसन घालून घेतलेले 1 चमचा. आता आपण फोडणी घालून घेऊया. इथे कढाई ठेवून घेतलेली आहे. कढईत तेलही घालून घेतलेले आहे. तेल छान गरम झालं का घालणार आहोत मोहरी. मोहरी छान तडली की घालणार जिरं. जिरं छान फुललं की ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घालून घेते. कढीपत्त्याची आणि लसणाची खमंग फोडणी बसली की घालून घेणार मिरची, जी आपण वाटून ठेवलेली होती ती मिरची घालून घेते. त्याचबरोबर घालणार आहोत चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद. छान परतून घेणार आहोत मिरची आपण. मिरची परतत आहे तोपर्यंत आपण कैरीचा गर काढून घेतलेला तो आणि बेसन गूळ बारीक करून घेणार आहोत छानपैकी. बेसन आणि कैरी आपण घालून घेत आहोत आणि आपल्याला पाणी घालायचंय लगेच. त्यातच थोडस पाणी घालून घेते. थोडेसे आपल्याला उकळी होऊन द्यायची आहे. नंतर पुन्हा पाणी ऍड करणार आहोत. आपल्याला जिथपर्यंत कढी पाहिजे, जेवढी कढी पाहिजे आपल्याला तेवढी कढी आपण बनवून घेणार आहोत. जेवढी कढी पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे. मस्त अशी एक दणकून उकळी आली की आपली कढी तयार आहे. एक 2-3 मिनिटं मी उकळी काढून घेणार आहे. 3 ते 4 मिनिटानंतर मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपली कढी तयार झालेली आहे. भाताबरोबर, भाकरी बरोबर मस्त अशी लागते. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी पातळ लागतेच, तर अशी ही कढी मस्त लागते. नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.